DRG Kids. कहाणी बाळकृष्णाचा जुळा. रामपूर नावाचं एक गाव होतं, जिथे कन्हैया नावाचा एक मुलगा राहत होता. अगदी बाळकृष्णासारखा. अनेक लोक तर त्याला कन्हैयाचा जुळा म्हणू लागले होते. त्याच गावात त्याचे बाबा राम दूध विक्रीचा व्यवसाय करत होते. दूध विकणं, लोणी बनवणं याचा त्यांचा भला मोठा व्यवसाय होता. ते गावभरात प्रसिद्ध होते. अहो, ऐकलत का? हल्ली कन्हैयाच्या खोड्या खूपच वाढायला लागल्यात. अगदी बाळकृष्णासारख्या आहेत. खूप खोडकर आहे हा. बघावं तेव्हा लोणी खायला हवं असतं. आपण ह्याला डॉक्टरला दाखवायला हवं बरं का. दुसरं काही खायलाच मागत नाही. तू बरोबर बोलतेस सुमन. आपण लवकरच कुठल्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. सुमन आणि राम कन्हैयाला घेऊन डॉक्टरकडे जातात. तिथे जाताच कन्हैया डॉक्टरांची पेन उचलून घेतो आणि त्या पेनला बासरी समजून वाजवू लागतो. हा लहानपणापासूनच असाच आहे का? जरा विचित्र वागायला लागलाय. अहो नाही डॉक्टर साहेब, खरं तर हा बाळकृष्णाचा मोठा भक्त आहे. आमच्या अच्छा, गावात तर ह्याला चांगलंय. बाळकृष्णाचा जुळाच म्हणतात. अजून तर लहान आहे ना, म्हणून गोष्टी नीट समजत नाहीत त्याला. पण याची एक सवय आम्हाला खूप त्रास देते. कोणती सवय आहे याला? हा दिवसभर फक्त लोणीच खायला मागत असतो. आमचा लोण्याचा व्यवसाय आहे, पण आम्ही ह्याला थांबवू सुद्धा शकत नाही, कारण हा दुसरा काही खातही नाही ना. फक्त लोणीच आवडतं त्याला. फक्त तेच खात राहतो. मी काही औषधं लिहून देतोय. यात हळूहळू फरक पडेल. सुमन आणि राम कन्हैयाला घेऊन घरी येतात. दुसऱ्या दिवशी कन्हैया गावातल्या इतर लोकांच्या घरी जाऊन लोणी मागतो. पहिले काही दिवस ते त्याला लहान समजून, कन्हैया समजून खूप प्रेमाने लोणी देतात आणि तो ते खातो. पण त्याच्या या रोज येण्याच्या सवयीने ते कंटाळून जातात आणि जाऊन रामला सांगतात. अरे मित्रा राम, तू तर या गावाचा सर्वात मोठा व्यापारी आहेस आणि तुझा मुलगा कन्हैया आजकाल रोज आमच्या घरी येतो. आम्ही गरीब लोक आहोत. देवाची पूजा करतो, कृष्णाची पूजा करतो, म्हणून त्याला खूप प्रेमाने लोणी खाऊ घालतो. पण सगळं लोणी तुझा मुलगा संपवून टाकतो. आम्हाला विकण्यासाठी काही नाही उरत. आम्हाला माफ कर. आम्हाला मुलाबद्दल असं काहीच नाही म्हणायचंय, पण त्याचं वागणंच थोडं विचित्र आहे. गावातल्या 2-3 शेतकऱ्यांच्या अशा गोष्टी ऐकून रामला खूप दुःख होतं. राम कन्हैयाला ओरडतो आणि सांगतो की आजपासून घराबाहेर नाही निघायचं, नाहीतर तो त्याला खोलीत कोंडून ठेवेल. त्याला जे पण हवं, जितकंही लोणी हवं असेल, त्याने घरातलंच खावं. तो बाहेर नाही जाऊ शकत. कन्हैया रडत रडत घरच्या देवळात येतो आणि बाळकृष्णाला म्हणतो, हे देवा, मी खरंच तुझं इतकं लोणी खातो का? मला लोणी आवडतं. सगळे मला लोणी खाण्यापासून थांबवतात. सगळे म्हणतात की मी लोणी नाही खायचं, पण मला लोणी खूप आवडतं. कृष्णा, तू मला मदत करू शकतोस का? जर का मला लोणी नाही मिळालं ना, तर मी तुझ्यासारखं चोरी करून खाईन. असे म्हणून रडत रडत कन्हैया झोपून जातो. दुसऱ्या दिवशी उठल्यावर कन्हैया सुमनजवळ लोणी मागायला जातो. बस कर कन्हैया, हे लोणी आम्हाला बाजारात सुद्धा विकायचं आहे. थोडं तरी उरू देत. इतकं लोणी कुणी खातं का? माहित नाही तुला काय झालंय? कन्हैया स्वतःच्या हट्टावर अडून राहतो. लोणी खाण्याची सवय नाही सोडत. हळूहळू राम आणि सुमनच्या घरची परिस्थिती बदलू लागते. आपल्या मुलाच्या प्रेमापोटी ते सगळं लोणी कन्हैयाला द्यायला लागतात आणि त्यांच्या घरावर संकट कोसळतं. पूर्ण घर हळूहळू रिकामं होऊन जातं. राम जेवढं पण कमवत होता, तेवढे पैसे आता नव्हते मिळत, कारण सगळं लोणी कन्हैया खात होता. आता आपण काय विकायचं आणि काय खायचं? गाईचं धान्य, चारा आणण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे नाहीयेत. मी खूप मोठा व्यापारी होतो आणि आज मला दुसऱ्यांच्या शेतावर काम करायला लागतंय. अरे देवा, हे कसे दिवस दाखवतोयस तू मला? तुम्ही काळजी करू नका. उद्यापासून मी सुद्धा शेतावर कामाला येईन. आपल्या पोटासाठी आणि कन्हैयासाठी जे करता येईल ते मी करेन. मला असं वाटतं की देव आपली आता परीक्षा घेतोय. राम आणि सुमनचं बोलणं ऐकून कन्हैयाला खूप वाईट वाटतं. तो पुन्हा एकदा बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ येतो आणि हात जोडून म्हणतो, हे देवा, माझी काय चूक झालीये? मी या पृथ्वीवर जन्म घेतला आणि मला तुझ्यासारखा लोणी खायला आवडतं,
माझी कितीही इच्छा असली तरी मी लोणी चोरी करून नाही खाऊ शकत. बालकृष्णा, तू माझ्यासाठी काहीतरी कर ना. माझ्या आई वडिलांची अशी अवस्था मी नाही बघू शकत. अचानक बाळकृष्ण कन्हैया समोर प्रकट होतात. कन्हैया तर त्यांना बघून हादरून जातो. बालकृष्ण, तू? ह्याचा अर्थ आतापर्यंत लोक मला जुळा म्हणत होते, ही गोष्ट खरी आहे? तू तर अगदी माझ्यासारखा दिसतोस. हे खरं आहे का? होय कन्हैया, अगदी खरं आहे. मी तुझ्यातच नाही, जगातल्या सगळ्या प्राण्यांमध्ये माझा अंश आहे. पृथ्वीच्या प्रत्येक कणात माझा वास आहे. जो माझी मनाने पूजा करेल, मी त्याच्या सोबत आणि त्याच्या हृदयात राहतो. पण तुझ्या आणि माझ्या वागण्यात खूप फरक आहे. ते कसं काय? ज्या युगात माझा जन्म झाला होता ते द्वापार युग होतं आणि तुझा जन्म कलयुगात झाला आहे. कलयुगात द्वापार युगासारखं काहीच नाहीये. म्हणूनच तुला तुझ्या काही सवयी बदलाव्या लागतील. त्यासाठी मी तुझी मदत करेन. तुला जेव्हा कधी लोणी खावं वाटेल, मी तुला तेव्हा थांबवेन. मी तेव्हा तुझ्या समोर येईन, कुणालाच दिसणार नाही. पण जर का तू मला स्वतःचा जुळा मानतोस तर तुला माझ्यासारखी लोकांची मदत करावी लागेल. फक्त लोणी खात राहणं एवढंच कन्हैयाचं काम नव्हतं. मी इतरांची मदत सुद्धा करायचो. लोकांना संकटातून वाचवतो. माझ्या आई वडिलांचा आदर करतो. त्यांना त्यांच्या कामात मदत सुद्धा करतो आणि त्यांना कधीच त्रास देत नाही. कृष्णा, तू जे सांगशील ते मी करीन, कारण मला तू खूप आवडतोस. तू माझा मित्र होशील का? हो, नक्कीच मी तुझा मित्र बनेन. पण तुला मला एक वचन द्यावं लागेल की तू तुझ्या सवयी सुधारशील. मी वचन देतो, मी माझ्या सगळ्या सवयी सुधारेन. कृष्णा. असं म्हणून बाळकृष्ण तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी कन्हैया त्याच्या आईकडे जातो आणि म्हणतो, आई, मला खूप जोराची भूक लागलीये. मला थोडं लोणी मिळेल का? तेवढ्यात अचानक बाळकृष्ण कन्हैया समोर येतात आणि रागाने त्याच्याकडे पाहतात. आई आई, मला लोणी नको. मला पोळी आणि भाजी देशील का? मी तेच खाईन. कन्हैयाचं असं बोलणं ऐकून सुमन विचार करू लागते. ती ताबडतोब स्वयंपाकघरात जाऊन पोळी आणि भाजी घेऊन येते आणि स्वतःच्या हाताने कन्हैयाला खाऊ घालते. कन्हैया खूप प्रेमाने आईच्या हातचं जेवण जेवू लागतो. सुमनच्या डोळ्यात पाणी येतं. आई, तू रडतेस कशाला? कन्हैया, आज तू पहिल्यांदा पोळी आणि भाजी मागितलीयस, लोणी नाही मागितलंस. आनंदाश्रू आहेत हे. मला लोकांच्या बोलण्याचा खरंच कंटाळा आला होता. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कन्हैयाला आनंद होतो. तो बाळकृष्णाकडे पाहतो आणि म्हणतो, आई, अजून पोळी दे ना मला. मला भूक लागलीये. सुमन पोळी घेण्यासाठी स्वयंपाकघरात जाते. तेव्हा कन्हैया बाळकृष्णाला म्हणतो, कृष्णा, मी तर जेवत होतो, पण तू माझ्याकडे का पाहत होतास? कन्हैया, तुझी आई तुला प्रेमाने खाऊ घालत होती. जे जेवण तू जेवत होतास ते जेवण तुझ्यासोबत मीही जेवत होतो. मला तर खूप आवडलं. अशाच प्रकारे तू तुझ्या आई वडिलांना खूप खुश ठेव. मी तुझ्या सोबत आहे. दुसऱ्या दिवशी पाऊस पडतो. गावातल्या नदीमध्ये पूर येणार असतो. अख्ख्या गावात कन्हैया पळून पळून सांगतो की पूर येणार आहे, कुणीही नदीजवळ जाऊ नये, संकट येणार आहे. आणि नेमकं तसंच घडतं, कारण ही गोष्ट स्वतः बाळकृष्णाने कन्हैयाला सांगितली होती. मग कृष्णाने कन्हैयाला सांगितलं की राम नावाच्या एका शेतकऱ्याची म्हैस चोरी होणार आहे आणि चोर तिला पश्चिमेकडे एका गावात लपवणार आहे. आणि काही दिवसांनी खरंच रामची म्हैस चोरीला जाते आणि तो छाती कुटून कुटून रडतो. कन्हैया तिथे पोहोचतो आणि सांगतो, रामू काका, तुमची म्हैस ना पश्चिम दिशेला एक गाव आहे, तिथे आहे. चोरांनी तिथे लपवून ठेवली आहे. रामू आणि सगळे गावकरी कन्हैयाची गोष्ट ऐकून त्या दिशेने जातात आणि तिथेच म्हैस सापडते. सगळे गावकरी चोराला मारतात आणि पोलिसांच्या स्वाधीन करून देतात. अशाच प्रकारे बाळकृष्ण सांगत जातात आणि कन्हैया करत जातो.
हळूहळू कन्हैयाची घराची परिस्थिती सुधारते. सगळ्या गावात कन्हैयाच्या नावाची चर्चा होते. गावभरात लोक कन्हैयाला बाळकृष्णाचा जुळा म्हणू लागतात. सगळं गाव कन्हैयाला सन्मान देऊ लागतं आणि अशा प्रकारे कन्हैयाची स्थिती बदलते. आणि तो जेव्हा जेव्हा बाळकृष्णाची आठवण काढतो, बाळकृष्ण त्याची मदत करायला येऊन जातात. आपण नेहमी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसारच वागलं पाहिजे.